शर्वरी जमेनीस. आज पहिल्यांदाच इतक्या वर्षांमध्ये खारेपाट महोत्सवात मला माझी नृत्य प्रस्तुती करायला इथे बोलवलं गेलं आणि तो योग आला. आणि मला असं वाटतं की चित्राताईंचं झेप हे फाउंडेशन जे आहे जे खऱ्या अर्थाने महिलांसाठी काम करते. कारण मला मनापासून महिलांच्या साठी काही गोष्टी घडत असतील तर तिथे आवर्जून सक्रिय भाग घ्यायला आवडतो. कारण नशिबाने असं झालं होतं की माझा पहिला चित्रपट बिंदास तो सुद्धा सगळ्या मुलींचाच होता. एकच त्याच्यामध्ये मेल कॅरेक्टर होतं ज्याचा एक मर्डर होतो. तर मला स्वतःला असं वाटतं की मी माझ्या कथक नृत्यातनं सुद्धा महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न करत असते. स्त्रीभ्रूण हत्येवर मी कविता करते आणि जेवढ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे समाज प्रबोधन होऊ शकेल आणि महिलांना त्यांचे एक व्यासपीठ मिळेल, त्यांना त्यांचा आत्मविश्वास निर्माण होईल, अशा काही गोष्टी जर घडल्या तर ह्या खरोखरच आताच्या काळामध्ये अतिशय स्वागतार्ह आहेत. आणि चित्राताई हे खूप मोठं काम करतात की इथे महिलांना त्यांचं स्वतःचं कर्तृत्वाने स्वतःची कमाई करता येते आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा एक कुठेतरी आत्मविश्वास या महोत्सवाच्या निमित्ताने मिळतोय. म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम काय होतच राहतील, त्या निमित्ताने लोक येत राहतील, पण ह्याच्या मागचा जो हा हेतू आहे हा इतका चांगला आहे की त्याच्यासाठी कधीही कुठल्याही वेळेला यायची वेळ आली किंवा काही मदत करायची वेळ आली तर मला अवश्य मनापासून करायला आवडेल चित्राताईंना ही मदत. आणि खऱ्या अर्थाने मी सांगते की मी पुण्याची आहे आणि सवाई गंधर्व, वसंतोत्सव यासारख्या कार्यक्रमांमध्ये मी असंख्य लोकांचं, म्हणजे सागर जसं म्हणतो तसं अर्थातच सवाई गंधर्व सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्या कित्येक हजारांनी लोक असतात. मला वाटलं तर तेच सगळ्यात महत्त्वाचं आणि तेवढीच लोक असू शकतात एखाद्या कार्यक्रमाला, पण आज ते सगळे विक्रम मोडलेले मला बघायला मिळाले. आणि खरोखरच त्याच्या दुपटीने तिपटीने म्हणजे खरा महासागर काय असतो लोकांचा आणि किती चांगल्या प्रकारे लोक बघतात. म्हणजे कुठेही तरी दंगा नव्हता. जे आलेले लोक होती ती चित्राताईंच्या ओळखीची असणार, कारण चित्राताईंनी कामच असं केलंय की त्यांच्यासाठी म्हणून आलेली होती की कुठेही मला नंतर एवढी लोक आल्यावरती सुद्धा पोलिसांना बोलवायला लागतं, सिक्युरिटी लागते, असं कुठेही न राहता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने छान कलेचा आस्वाद घेणारा नसीब मला आज इथे मिळाला. म्हणून इथे मला पुन्हा